आयुर्मंत्रामध्ये आज आपण माहिती घेणार आहोत कॅल्किनियन स्पर म्हणजे टाचेचं हाड वाढणं ही समस्या काय आहे, याची कारणं कोणती असतात, याचं निदान तुम्ही कोणत्या पद्धतीने करू शकतात आणि आयुर्वेदिक आणि मॉडर्न मेडिसिन नुसार याची चिकित्सा काय असू शकते. कम्पेअर करायला जर का जाऊत आपण तर स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त दिसून येतं. त्याचे कारणं पण तसे आहेत की एकतर फिजिकली वीकनेस जो आहे हा पुरुषांपेक्षा जास्त असतो. त्यानंतर ओबेसिटीचं प्रमाण जास्त असणं, रक्तदृष्टी जास्त असणं, या सर्व कारणांमुळे स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षा जास्त दिसून येतो. आयुर्वेदानुसार याची जी कारणं आहेत ती थोडीशी वेगळी सांगितलेली आहेत, की जी मॉडर्न मेडिसिनमध्ये मेन्शन केली जात नाहीत. उदाहरण घ्यायचं झालं तर रक्तदृष्टी, की ब्लडमध्ये अशा काही इम्प्युरिटीज क्रिएट होऊन हा तुम्हाला आजार होऊ शकतो. दुसरा भाग वात प्रकोप, थंड फरशीवर काम करणे किंवा तुमचा जो ऑफिस एरिया आहे, घर आहे, ज्याच्यामध्ये कंटिन्यू एसी चालू असतो, तर तो गारवा जो आहे तो फरशी थ्रू तुमच्या पायामधून तशा पद्धतीची पॅथॉलॉजी क्रिएट करेल की तुमचं टाचेचं हाड वाढणार आहे. तिसरा भाग म्हणजे की काही व्हिटॅमिन्सची रेग्युलर लेवलवर डिफिशियन्सी जर का राहील तरी सुद्धा हा प्रॉब्लेम क्रिएट होताना दिसतो. आणि ओबेसिटी, वजन खूप जास्त आहे तर तो भाग तुमच्या गुडघ्यांवर आणि तुमच्या टाचेवर पायावर पडून अशा पद्धतीची पॅथॉलॉजी तयार होऊन हा आजार तुम्हाला डेव्हलप होऊ शकतो. आणि याच आजारानुसार आयुर्वेद त्याची चिकित्सा पण सांगते. याचे जे टिपिकल सिम्पटम जे सांगितलेलं आहे तो म्हणजे की सकाळी उठल्यानंतर किंवा खूप वेळ बसून उठल्यानंतर पहिली 4-5 पावलं टाकताना तुम्हाला एक्स्ट्रीम पेन होणार आणि त्यानंतर जसं-जसं तुम्ही चालायला लागाल तसं ते पेन सबसाईड होऊन जाणार. हे टिपिकल कॅरेक्टरिस्टिक आहे की ते म्हणजे की कॅल्केनियन स्पर याचं. याचं निदान तुम्ही एक्स-रे थ्रू करू शकता. एक्स-रेमध्ये त्याचे तुम्हाला फोटोग्राफमध्ये दिसून येईल की टाचेचं हाड वाढलेलं आहे. मॉडर्न मेडिसिनमध्ये आपण याची ट्रीटमेंट कशा पद्धतीने करतो? एकतर पेनकिलर दिले जातात. दुसरा भाग स्टेरॉइडचे इंजेक्टेबल किंवा स्टेरॉइड ओरली दिले जातात. आणि तिसरा भाग सर्वात शेवटी की सर्जरी करून ते हाड कट करून टाकणे हा त्याच्यावरचा उपाय सांगितला जातो. पण आयुर्वेद मात्र याची जी कारणं आहेत त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरवतात, की जसं आमच्याकडे पेशंट आल्यानंतर त्या पेशंटच्या कोणत्या कारणामुळे त्यांचं टाचेचं हाड वाढलेलं असेल त्याचं आम्ही निदान करतो आणि त्याच्यानुसार त्यांना ट्रीटमेंट सजेस्ट करतो. उदाहरण घ्यायचं झालं, ज्या पेशंटमध्ये रक्तदृष्टी जास्त दिसून येते आणि टाचेचं हाड वाढलेलं असेल तर त्यांना इन्स्टंट पेन रिलीफसाठी आम्ही रक्तमोक्षण सांगतो आणि विरेचन पंचकर्म हे टोटल रिकव्हरीसाठी सांगितलं जातं. ज्यांच्यामध्ये वात प्रकोप होऊन टाचेचं हाड वाढलेलं असेल त्या पेशंटमध्ये आधी अग्निकर्म केलं जातं. त्या टाचेच्या ठिकाणी पंचधातू शलाकाने हा डाग दिला जातो. त्याच्यामुळे पेन लगेच कमी होतात आणि लाँग टर्म रिलीफसाठी तुम्हाला बस्ती करायला सांगितली जातात. जेव्हा व्हिटॅमिन डिफिशियन्सी असते तर व्हिटॅमिनचे जे इंजेक्शनचे रेग्युलर इंजेक्टेबल आहेत ते तुम्हाला घेऊन सुरुवातीला तात्पुरता फरक पडण्यासाठी इंजेक्टेबल देऊन त्याच्यानुसार तुमच्या प्रकृतीनुसार पुन्हा विरेचन किंवा बस्ती तुम्हाला ऍडवाइस केलं जाईल. ओबेसिटी असेल, खूप जास्त वजन वाढलेलं असेल तर मात्र मग तुम्हाला आहारातून पंचकर्म थ्रू आणि एक्सरसाइज थ्रू वजन कमी करायचं आहे, कारण की त्याशिवाय तो टाचेवर पडणारा भार हा कमी नाही होणार आणि तुमचे टाचेची वेदना ही पूर्णपणे बरी नाही होणार. आणि या व्यतिरिक्त जर का आपण विचार केला एक होम रेमेडी अशी की जी प्रत्येक कंडिशनमध्ये तुम्हाला आज जर का टाच दुखते आणि तुम्हाला डॉक्टरांकडे जायला वेळ नाहीये तर ती होम रेमेडी तुम्ही घरच्या घरी करू शकता की जेणेकरून टाचेच्या वेदना कमी होतील. आपल्या किचनमध्ये जे मिरे असतात ते 10-20 मिरे घ्या, तव्यावर चांगली गरम करा, एका रुमालामध्ये त्याची छोटीशी पुरचुंडी तयार करा आणि टाच चांगली शेका. जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत ती टाच शेका आणि तुम्ही लगेच पाहू शकता की चालायला गेल्यानंतर त्या टाचेच्या वेदना कमी झाल्या असतील. अशा पद्धतीने हा आजार तुम्ही आटोक्यात आणू शकता आणि बराई करू शकता. मी आशा करतो कॅल्किनियन स्पर या आजाराबद्दलची जी माहिती आहे ती तुम्हाला आवडली असेल. इतरांपर्यंत पण नक्की पोहोचवा. धन्यवाद.